राष्ट्रवादीच्या घटना बदलासंदर्भात पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी, तर पटेल आणि तटकरेंनी केलेले सगळे पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत. सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती समोर. मंत्री नरहरी झिरवाळ यांची कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजेरी. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा सुनेत्रा पवार यांना फोन. माझी चूक नाही फोन करत झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडल्याची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खरातला 14 दिवसांचा तुरुंगवास. खरातवरील प्रत्येक गुन्ह्याची एसआयटीकडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार, तर मुलगा हर्षवर्धन खरातची पोलिसांकडून चौकशी, पत्नी मात्र फरार. भोंदू खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू. पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे, दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, मंत्री अदिती तटकरेंकडून स्पष्ट. खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुली मारली होती. कोणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला? रोहित पवारांच्या आरोपानं मोठी खळबळ. तर पुरावे असल्यास पोलिसांकडे द्यावेत, मंत्री बावनकुळेंचा सल्ला. फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता. संगीता तिवारी यांना अजित पवारांच्या घातपाताचा संशय. तर खरातसह रुपाली चाकणकर आणि तटकरेंची चौकशी करा, विकास लवांडेंची मागणी. जैन मुनींच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला, या रितू तावडेंच्या वक्तव्यावरती राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य. तर राऊतांच्या जिभेला हाड नाहीये हा श्रद्धेचा विषय. रितू तावडे ट्रोलर्सवर संतापल्या. चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर संशयित स्फोट. एका व्यक्तीने भाजप कार्यालयावरती ग्रेनेड फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल. खलिस्तानी समर्थक बब्बर खाल्लास या दहशतवादी संघटनेने ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. राज्यात पीएनजी जोडण्या वेगानं होण्यासाठी हालचालींना वेग. नवीन सिटीज गॅस डिस्ट्रीब्युशनच्या परवानग्या 24 तासात मंजूर. यावेळेस मंजूर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती. डिस्ट्रीब्युशन गेलेल्या भागामध्ये अर्ज केल्यास 3 महिन्यामध्ये कनेक्शन उपलब्ध होणार. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 195 रुपयांनी वाढ. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत मुंबईमध्ये 2031 रुपये असणार, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही. बीडसह वाशिम, पुणे, आंबेगाव, कोल्हापूर, धुळे, जळगावला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वारा आणि गारांमुळे पिकं धोक्यामध्ये. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी.